राधानगरी अभयारण्य क्षेत्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लागून वनसंपदेचं नुकसान झालंय। त्यामध्ये औषधी वनस्पती, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांच्या अनेक जाती आगीच्या भक्षस्थानी पडल्यात। ही गंभीर बाब असून याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राधानगरी इथल्या वन्यजीव विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवार यांना लेखी निवेदन सादर केलंय। या निवेदनाद्वारे खैराची तस्करी रोखण्याची मागणीही करण्यात आली आहे। काही वनकर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळेच खैराची तस्करी होत असल्याचा आरोपही ठाकरे गटानं केलाय। शिवसैनिकांनी यावेळी आगी लागू नयेत यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असूनही आगीचं प्रमाण वाढत असेल तर वनकर्मचारी करतात तरी काय असा संतप्त सवाल केला। तस्करीला मदत करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राधानगरी तालुक्याच्या वतीने वन विभाग राधानगरी या ठिकाणी आज देण्यात आले। या ठिकाणी दरवर्षी या महिन्यात अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडत असतात की वन विभागाला आग लागणे किंवा वन विभागातला आग लागत असताना इतर वन विभाग काय करतं, उलट खैराची तस्करी अनलिगली रातोरात होत असते। CCTV इतर उपकरणे असतात तरी त्यांचं दुर्लक्ष होते आणि अनलिगली काम करणारे अधिकारी लोक त्यांना खतपाणी घालतात आणि हे का सापडले जात नाहीत। परत गवळे ह्या शेतकऱ्यांच्या शेतात खाली उतरले जातात तर जंगलात त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी सोय का केली जात नाही व इतर योजना उपाययोजना का राबवल्या जात नाही की बाबा गौरेडे खाली येऊ नये यासाठी किंवा जो 2 नंबरने जे व्यवसाय करतात त्यांना निर्बंध लावण्यासाठी परत बरेच अशा योजना आहेत त्या राबवल्या का जात नाही। सोशल मीडिया हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तरी वन खातं अपुरं पडतं का, स्टाफ अपुरा आहे का, तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष करता। त्यासाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यात आलेलं आहे। तरी ह्या 8 दिवसात जर याच्यावर कारवाई केली नाही, हे थांबलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित हजर राहून जन आंदोलन छेडण्यात येईल। वन्यजीव विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवार यांनी तस्करांची आणि तस्करांना मदत करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांची नावं माहिती असतील तर द्यावीत, त्यांची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली। यापूर्वी काही वनकर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई केली असून पुढील काळात वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही त्यांनी सांगितलं। मागच्या वर्षी काही गुन्हे दाखल झालेले आहेत, तसं असेल तर अजून त्याचे जो कोण दोषी आढळला जाईल त्याच्यावर 100% गुन्हा दाखल केला जाईल। आढळला जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल। मग तो वर्कर ऑफिसचा आहे, बाहेरचा आहे का आपला सामान्य नागरिक आहे, जो कोणी दोषी आढळला जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल। याच्या आधी झाली, आता सध्या रिसेंट मध्ये, कारण मी पण नवीनच आहे, याच्या आधी जे आहेत एक रिसेंट केस चालू आहे। इथले जे वनरक्षक वनपाल होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आपण, ती केस आता हायकोर्टात चालू आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले, उत्तम पाटील, संजय कांबळे, बाबासाहेब पाटील, महादेव पाटील, प्रसाद डवर, अवधूत पाटील, रंगराव चौगले आदी उपस्थित होते।